आत्ताची महत्त्वाची बातमी, धर्मेंद्र प्रधानच्या एक्झिट नंतर मोठा निर्णय. शिक्षण मंत्रालयात मोठा फेरबदल, मंत्रालयाची धुरा आता प्रल्हाद जोशींकडे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने तातडीने मोठा निर्णय घेत शिक्षक मंत्रालयाअंतर्गत कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवला आहे. नवीन शिक्षण मंत्री नियुक्त होईपर्यंत जोशी हे मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवीन पूर्णवेळ शिक्षण मंत्रालयाची नियुक्ती होईपर्यंत जोशी हे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांचा विमान खात्याबरोबरच शिक्षक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्देश दिला. दरम्यान शिक्षक मंत्रालयासमोर सध्या परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, राष्ट्रीय प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय शिक्षण धोरण यांची अंमलबजावणी तसेच विविध शैक्षणिक सुधारणा यांच्यासारखे महत्त्वाचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रल्हाद जोशी यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे शिक्षण मंत्रालयाचे पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढील काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. या बदलावेळी मंत्रालयाला नवा मंत्री भेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तुमचं मत काय आहे? कोण असेल पुढचा शिक्षण मंत्री? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.